मित्रो, आमची आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेब भारताचे 10 वर्ष सरळ पंतप्रधान होते. त्यांची पहिली भेट पुण्यामध्ये विश्रामगृहात झाली होती आणि ती 1993-94 साली असेल. कारण त्यावेळेस असं होतं की जो द्राक्षाची निर्यात करत होते शेतकरी आणि आम्ही केली होती, तर त्यावेळेस असं होतं की आबकारी खात्याकडे एक्साईज डिपार्टमेंटचा खूप त्रास असायचा. आणि त्यावेळी त्यांना मी सांगितलं आणि त्याने तो प्रश्न निकालात काढला त्यावेळी ताबडतोब. त्यानंतर असं आहे की 1996 साली म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती कर्जाविषयी पुरवठ्याविषयी बऱ्याच तक्रारी असायच्या. म्हणजे जरी RBIनं कितीही जरी सांगितलं तर तितक्या % शेतकऱ्याला एकूण कर्जाचे दिले जात नव्हतं. मग त्याकरता बँकेचे सर्व प्रमुख म्हणा एक बालगंधर्व परिषद घेतली आम्ही आणि जिथं RBI बँकिंग स्कूलचे प्रिन्सिपल होते आणि मनमोहन सिंग साहेब ते समारोपाला आले होते. आणि त्यावेळी शेतीवरती इन्कम टॅक्स लावावा याच्याकरता बहुतेक बुद्धिमंतांचं एकमत दिसत होतं भारतामध्ये आणि त्याप्रमाणे बातम्या वाचायच्या. मग आल्यानंतर मी पहिलंच त्यांना सांगितलं मी की आणि शेतकरी प्रश्न विचारत होते बालगंधर्वला सभागृहातून विचारत होते. तर त्यावेळी त्यांना एकच विचारले की सर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा आदर ठेवून सर्व तुम्हाला एकच फक्त प्रश्न आहे की तुम्ही स्वतःचा इन्कम टॅक्स रिटर्न स्वतः भरलेले आहेत का. त्यांनी सर्वांसमोर सांगितलं की बाबा स्पष्टपणे सांगायचं मी कधी भरलेलं नाही. तर म्हटलं तुमच्यासारख्या माणसांना जर ज्ञानी भरता अडचण असेल तर शेतकरी काय भरणार आहे. आणि इन्कम टॅक्स रिटर्न हा इन्कमवरती रिटर्न असतात म्हटलं मी, ज्याचं इन्कमच कधी फिक्स नाही, उत्पन्नच कधी फिक्स नाही, तर तो काय भरणार आहे. आणि त्यांनी ताबडतोब म्हटले मग त्याला नसताना खर्चात पाडणार आपण आणि अडथळ्यात आणणार. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सांगेन. आणि दिल्लीला गेले आणि मला वाटतं त्यांनी नरसिंहराव साहेबांशी बोलणं झालं असेल आणि त्यांनी एक जाहीर सांगून टाकलं की शेतीवरती इन्कम टॅक्स लावला जाणार नाही. त्यानंतर 2006 साली त्यांचं असं आहे की त्यावेळी मी इरमाचं पुस्तकही लिहिलं होतं. तर 6 साली धारिया साहेबांनी आमच्या एक लहान शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी असं एक त्यांनी सरकारला विनंती केली. भारत सरकारने केलं नाही तर आपण आमरण उपोषण करू असं सांगितलं. त्यानंतर आमच्याच कार्यालयात अण्णांची आमची मिटिंग झाली आणि मग परत पत्रव्यवहार झाला आणि मग वनराई आणि भूमाता यांच्या माध्यमातून आम्ही एक चळवळ घेतली. अण्णांनी उपोषण जाहीर केलं होतंच आणि मग आम्हाला दिल्लीला बोलवलं आणि धारिया अण्णांचं साहेबांचं म्हणणं असं होतं की मी यावं. तर म्हटलं वेळ लागेल सांगायला. म्हटलं काही अडचण नाही आहे. तिथं गेल्यानंतर मला सर्वात जर महत्त्वाचं दिसलं असलं तर प्रत्येक सदस्य आत गेल्याशिवाय अण्णांनी कधीही स्वतः आत आले नाहीत. ज्यावेळी मिटिंगला बसलो आम्ही तर जे मंत्रीगण होते म्हणजे त्यावेळी अर्थमंत्री होतेच, त्यावेळी चिदंबरम होते, पवारसाहेब होते, अंतुले साहेब होते, शिवराज पाटील होते, नंतर आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि RBIचे लोक होते किंवा अर्थ खात्याचे सचिव वगैरे होते सगळे. आता बाजू मांडली. 3 तास झालेल्या पंतप्रधानांच्या मिटिंगमध्ये आणि 45 मिनटं मांडायला आम्हाला वेळ मिळाला मला. आणि त्यात त्यांना इरमापासून सर्व गोष्टी आम्ही मांडल्या. आता त्यांची एकच विनंती होती की ते म्हणायचे अण्णांना फक्त की अण्णाजी आप अनशन मत कीजिए. मग त्यानंतर आम्ही आलो आणि आलं तर देख लेंगे म्हटले. आणि आल्यानंतर त्यांचे सरकारचे अधिकारी आले, मंत्री आले, चर्चा झाल्या पुण्यात आणि अण्णांनी उपोषणही केलं त्यावेळी आणि ते बऱ्याच गंभीरपणे झालं होतं. पुण्यात बैलगाडीचा पहिल्या प्रथम गणेश कलाकडा याच्यावरती एक भौतिक चक्कर टाकली 50 बैलगाड्यांनी की आमच्या मालकाला न्याय द्या असं. एका बाजूला वनराई आणि एका बाजूला भूमाता. आणि त्यानंतर 2008 साली अर्थसंकल्पामध्ये जागतिकीकरणानंतर तर तुम्हाला माहिती आहे अनुदान वगैरे द्यायचं नसतं, एकरेची अट न ठेवता महाराष्ट्रात नाही भारतातल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं. ती अर्थसंकल्पातनं करायचं. आणि त्यावेळी जे गुन्हाभाकार केला होता 72,000 कोटीचा त्याच्या जास्त झालं तर म्हणून 72,000+ कोटी अशी कर्जमाफी केली. आणि महाराष्ट्रात तो ऐतिहासिक निर्णय होता. त्याचा फायदा त्यावेळच्या काँग्रेस पक्षाला निवडणुकीत झाला. आंध्रात तर होताच, मला वाटतं सर्व सीट आल्या असतील त्यांच्या. तर अशा या महान अर्थतज्ञ शेतकरी संवेदनशील प्रधानमंत्र्यांना
मी भूमाता परिवारातर्फे आणि शेतकऱ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.